छान भाजी शिजून झालेली आहे. आता आपण ही भाजी सर्व करायला घेऊयात. त्याआधी थोडीशी ह्यावरती कोथिंबीर घालत आहे. नमस्कार. एवन सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. ही अशी वाटण न करता रसदार झणझणीत सिमला मिरचीची भाजी. त्यासाठी इथं मी सिमला मिरची, टमॅटो, कांदा, कोथिंबीर पहिल्यांदा चिरून घेत आहे. आपली ह्या भाजीची ग्रेव्ही छान दाट होण्यासाठी टमॅटो आणि कांदा हा मी ओनियन कटरमधून बारीक करून घेत आहे. आता आपण भाजी करायला घेत आहोत. 4 चमचे तेलामध्ये मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता आणि त्यावरती कांदा घालून छान परतून घेणार आहे. हा कांदा गुलाबी रंगापर्यंत किंवा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालत आहे. कांदा छान परतून झाल्यानंतर त्यावरती टमॅटो घालत आहे. तसंच लसूण, आलं, मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालत आहे. शक्यतो मी घरामध्ये कायम 2 ते 3 दिवसाचं आलं, लसूण, मिरचीचा असा ठेचा करून ठेवते. असं ऐकतावेळेस काही वाटण नसेल तेव्हा हा ठेचा खूप उपयोगी पडतो. हा सगळा मसाला छान एकजीव करून घेणार आहे. याला मी एक वाफ देऊन घेत आहे. अगदी 2 मिनिटाची वाफ दिलेली आहे आणि हा मसाला चांगला शिजवून घेतलेला आहे. आता आपण त्यावरती चवीनुसार तिखट, तुम्हाला जेवढी भाजी झणझणीत आवडेल त्या प्रमाणातच तिखट घाला. मीठ आणि थोडीशी साखर घालत आहोत. साखरेमुळं ग्रेव्हीला जो थोडासा छान तवंग येणार असतो तो येतो. तुम्ही जर अजून एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा. हा मसाला छान परतून झालेला आहे आणि एकजीवही छान झालेला आहे. त्याला 1-2 मिनिटाची वाफ देऊन त्यावरती आता मी 1 वाटीभर दही घालत आहे. हे दह्याचं प्रमाण तुमच्या रश्श्याच्या प्रमाणानुसार ठरवा. हे दही जास्त आंबट न घेतलेलं बरं. थोडंसं क्रीमी असलेलं दही घेतलं तर भाजी अगदी उत्तम होते. तसाच या भाजीचा रंग आणि तवंग छान येतो. आता आपण त्यावरती सिमला मिरचीच्या फोडी घालून घेत आहे.
याला आता आपण एक 5 मिनटाची वाफ देऊन घ्यायची. आता आपण एवढंच चेक करायचं, आपण जो रस्सा केलेला आहे तो रस्सा भाजीला पुरेसा आहे की नाही. एवढं चेक करून झालं की परत एक छान 10 ते 12 मिनटाची वाफ देऊन घ्यायची आणि पूर्ण भाजी शिजवून घ्यायची. भाजी शिजत आलेली आहे, पण माझ्या मते अजून एक 5 मिनटाची वाफ दिली तर आणखीन भाजी छान शिजून येईल. यामध्ये मी अगदी 2 ते 3 चमचे दाण्याचं कूट घातलेलं आहे, म्हणजे ग्रेव्ही अगदी छान दाटसर होणार आहे. इथं आपली भाजी शिजून तर झालेली आहे आणि वास पण अगदी सुंदर येत आहे. इथं मी चेक करते आहे, प्रत्येक शिमला मिरची अशी छान शिजली गेली की या भाजीला शिमला मिरचीचा एक विशिष्ट वास असतो, तोही लागेल आणि भाजी पण उत्तम होईल. आता आपली जेवणाची बाकीची सगळी तयारी होईपर्यंत ही भाजी झाकून ठेवली आणि थोडी कोथिंबीर घालून भाजी सर्व करायला घेते. अशी छान रसदार, चमचमीत म्हणा, झणझणीत म्हणा, अगदी सोप्या पद्धतीने केलेली उत्तम प्रकारे ही भाजी झालेली आहे. अशी ही अगदी मस्त म्हणजे मस्तच वाटण न करता केलेली A1 सुग्रास रेसिपीची शिमला मिरचीची भाजी. अशी ही भाजी करून बघा आणि कॉमेंट्समध्ये मात्र कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दत्तेचा बाय.